श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। स्मरणात् सर्वपापघ्नं स्तवनादिष्टवर्शनं दर्शनाद् मुक्तिदं चेशं श्रीनिवासं भजे निशं। हयग्रीव दयासिन्धु रन्धूकृत भवाम्बुधीः प्रबन्धमप्रतिद्वन्द्वं करोतु नमनेन सम्। सत्यवत्या कुमारंच नारायण स्वरूपिणं वेदव्यासम् अहं वन्दे अम्भ्रण्यापतिमच्युतं। ब्रह्मान्ता गुरुवस्साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्या श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मने। द्वारकानाथतीर्थानाम् अनुग्रह समुद्भवं विद्याधिराजयोगीशं वन्दे विद्याभिवृद्धये। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। कुंभापुरधीश जावनाशिलो भारतीश मुख्य प्राणांतर्गत श्री लक्ष्मी वेंकटेश अभिन्न श्री गोपालकृष्ण देवाक नतमस्तक जावंगेनो। आमगेले गोकर्णमठाचे समस्त वृंदावनस्थ स्वामेले वृंदावनांक चरणकमलाक नतमस्तक जावंगेनो। विशेष रीतीन आमगेले विद्यमान्य स्वामी जावनाशिले विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेयर स्वामेले चरणकमलाक नतमस्तक जावंगेनो। GSB युवसेवा वाहिनी यूट्यूब वाहिनीचे मुखांतर वेदवाणी कार्यक्रमाचे मुखांतर जावंगेनो। हे गरुड पुराणाचे 11वे अध्यायाक सर्वही आस्तिक भजक आबाल वृद्ध स्त्री पुरुष हे ज्ञानयज्ञ कार्याक श्रवण करतसले सर्वही तुमका स्वागत सुस्वागत करता। कालच्या दिवसांतू 10वे अध्यायाचे बदल विशेष रीतीन आम्ही कश रीतीनं दाहास्ती संचय कर्माचे निरूपण परमात्मानं गरुडदेवाचे मुखांतर आमका सर्वही ज्ञात केल्ले आसा म्हणत असले दृष्टांत आम्ही कालच्या दिवसांतू पळयल्ले आसा। आयच्या दिवसांतू विशेष रीतीनं एकादशोध्याय 11वे दिवसांतू दशगात्राचे विधी निरूपणाचे कश रीतीनं घडता म्हणत असले संदर्भाचेरी आम्ही विस्कृत जावंगेनो पळोवया। गरुडो परमात्माले उद्देश्य जावंगेन विचारता। दशगात्र विधिं ब्रूहि कृते किं सुकृतं भवेत् पुत्राभावे तु कुर्यादिति मे वद केशव। गरुडदेव सांगत की मरे परमात्मा केशवा तुवे सर्वही तिसरे दिवसाक अस्ति संचयाचे कर्म करका दशगात्राचे कर्म करका म्हणून सांगून सांगितले आसा। दशगात्राचे कर्म म्हळ्यार कसने परमात्मा आणि ते सुकृत जावंगेन उरतकी कशी कोणाक तरेन चरडो ना कोणाक तरेन पुत्र प्रपौत्र ना तंगेले सर्वही उत्तर क्रिया कोण करका हे सर्वही विस्तारपूर्वक जावंगेन आपणाक तुवें सांगका म्हणून सांगून परमात्मा लागी गरुडदेव भिन्न करता। गरुडानं सांगितले जाल्यार परमात्मा उतराक सांगता की मरे शृणुत्राक्ष प्रवक्ष्यामि दशगात्रं विधिं तव यद्विधाय सत्पुत्रो मुच्यते पैतृकादृणात् के। परमात्मा सांगता की मरे गरुडा तुवें सांगितले जाल्यार उतराक दशगात्राचे विधी विनिरूपण हांव करत आसा। सत्पुत्र दल्ले मनशान पितृऋणाचान मुक्त जावका तर जाल्यार हे कर्तव्य घडोवका। पुत्र शोकं परित्यज्य धृतमास्ताय सात्विकीं पितुपिंडादिकं कुर्या दशपात्रान् न कारयेत। कोण हे पुत्र असा ताणे शोक त्यजन करून सात्विक धैर्याचान बापसूले पिंडदानादी सर्व ही कर्तव्य ते संदर्भारी करका आणि ची अश्रुपात हे करनाशीची ते कार्य शुद्ध मनाचान करका म्हणून सांगून परमात्मा सांगता। स्मेशाशो बांधवैर्मुक्तं प्रेतो भुंक्ते यतो वशः अतो वा रोधितव्यं हि तदा शोकान निरर्थकात के। पळयाच वैराग्याच्या उपदेशो परमात्मा कशी सांगता की मरे कोणाले घराणांतू मृत्यू देल तर जाल्यार तागेले बदल आम्ही एक दोळ्या उदा घालून की आपल्यान रोधन करून की ते प्रेताक बदल परवश जावंगेन दुःखाच्यान भोग केल तर जाल्यार पुनः व्यर्थ जावंगेन वतके ते गेलेले तसले प्रेतात्मा पुनः काय जिवंत जायना। परमात्माले एक परवशात जनन दिल्यानंतर मनशाक मरण येवचे सहज स्वभाव आसा तद्निमित्तान तागेलो वेळ आयिल्लो आसा ते दुःख पावंगेन कसनेची व्यर्थ जाता तद्निमित्तान ते गेलेले तसले जीवात्माचे उद्देश्य कसनेक परमात्माल चिंतन की परमात्माल प्रीत्यर्थ जावंगेनो ते गेलेले तसले जीवात्माक योग्य सद्गती मेळका म्हणून सांगून तागेले प्रीत्यर्थ आम्ही आतुरदान की नातर जाल्यार योग्य रितीन परमात्माले पुराणाचे श्रवण मनन आम्ही ते संदर्भारी केल्यार मात्र ते जीवात्माक योग्य देल तसले सद्गती मेळच्याक शक्यता आसा म्हणत तसले संदर्भ हांगा सांगता आसा की यदि वर्षे सहस्राणि शोचितो हर्निशं नरः तथापि नैवं निधनं गतो दश्रयेत कहर्षित। 1000 वर्ष रात्री सकाळी तरीन दुःख केल्यारे शोक केल्यारे तो गेलेलो व्यक्ती परतून येवच्याक साध्य ना।
जातस्य हि ध्रुवोर्मत्यो ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् परिहारार्थे न शोकं कारयेत् बुधः. जन्माक आईनंतर मरण निश्चित, मरण जलनंतर पुनः व्यक्ती जन्माक येवचेची हे बंधनाच्यान मुक्तना तद्निमित्तानं हे दुःख कोणा कितें करचें, आमी खंडीत दुःख करचें ना. नहि कश्चित् दुपायस्ति दैवो वा मानुषी वापि वा यो हि न मृत्युवश्यं प्राप्तो जंतो पुनर्हार्वाजिते. देवानुदेवतेकुर मनुष्याकुर मरणದಲ್ಲಿ ನಂತರ ಜೀವ ಪುನಃ येऊಕ तद्निमित्तानं तका विंगड उपायू ना म्हणून सांगून परमात्मा सांगता. अवश्यं भावभावीनां प्रतिकारो भवेद्विधिः तदा दुःखे यज्ञे रन्मालो युधिष्ठिराः. अवश्य जावंगेनो उपाय कसनेच ना. नलराजाकुर प्रभू रामचंद्राकुर युधिष्ठिराक हे दुःखाच्यान चुकून घेवच्याक सुद्दाची साध्य देल ना. पळयात तुमकां दिसया पुरो देवा कसने देव अत्यद्भुत परमशक्ती गुणाढ्यो तागेले एक दोष ना. ताका कसन दुःख मनशाले कष्ट ताण भोगल्यावे, मनशाले परिस्थिती ताण अर्थ करून घेतल्यावे, मनशाक एक पित्रो तरेन तागेले आवसू ना तागेले बापसू मेळ्ळ्यार ताका कशी एक दुःख देता म्हणटा तसले संदर्भ ते आमकां मात्र गो तसा म्हणून आमी म्हणत उरताच. जाल्यार ताकाची ते देवान कसन केलें की मरे आपूण सुद्दाची अत्यंत मनुष्य रुपारे धारण करून घेनो शरीरान तो मनुष्याले कष्ट कसने म्हणून घेनो प्रभू रामचंद्र अवतार की कृष्ण अवतारान तो स्वतः ताणे येवनो ताजीचे अनुभव घेवनो स्वतः ताक सुद्दाची रामदेवाक सुद्दाची तागेले बापसू दशरथ जाले तसलो मृत्यू जाले तेन्ना ताण सुद्दाची पिंड प्रदान की ना कसन एक योग्य संस्कार जे आसा ते सर्वही ताणे कर्तव्य मनुष्य जन्मा प्रमाणे रिची केलेले आसा. तोचीचे आमकां आदर्शप्राय जावंक न्हू, आमकां विश्वाकाची मादरी पुरुष जावंक आसा. पळयाच देवान सुद्दाची आमकां कसने कष्ट कसने, तापत्रे कसने, पित्र ऋण म्हळ्यार कसने, मात्र ऋण म्हळ्यार कसने, हे सर्वही स्वतः कष्ट भोगून आमकां अनुभवाक हाडले आसा. तद्निमित्तानं आमी देवाक दूषण करून कसनेय प्रयोजन ना. देवान सर्व ही कर्तव्यांत कसन एक तागेले परिहारा कितें तागेले एक सानिध्या कितें आपसुले अंत्य क्षणाचरी ताण सुद्दाची कर्तव्य कशे रितीन घडयले म्हळ्यार सर्व ही आमी रामायणांत पळयलें आसा. अशी देल निमित्तानं कोणाकची चुकील नाशिल्लें तसलें कर्तव्य आमी विशेष रितीन परमात्मा चिंतन करून न्हू आमी हे दुःख तापत्र्याच्यान चुकून घेवका म्हणून तसले संदर्भ परमात्मा सांगता आसा. न्यायमतंत्र संवाद कस्याचात निसिद्धः अपि स्वशरीरेण किमुत्ताने पृथक गंजनैः. हे जगत्तांतू हे जगन्मायंतू कोणीची मस्त दिवस उरच्या शक्यत ना. हे शरीर नश्वर स्वप्न अस्थिर अद्यंतर आपणाले आवसो बापसो सर्वही वियोग देवचेची. तद्निमित्तानं यथा हि पथिक कश्चादि यामाश्रित्य विश्रमेत विश्राम्या च पुनर्गच्छेद्वातु समागमाः. हे दृष्टांतांतू वाट कसं की मरे आपणाक वृक्ष छायेची आपणाक अनुग्रह विश्राम म्हळ्यार कसं न्ही आपणाक भूत प्राणी समागम समभावानेन आमी पळोवचेची. आमकां ही विशेष अनुसंधान करून घेवन परमात्माले चिंतन करचेची. हे आमकां शाश्वत म्हणून सांगून परमात्मा सांगता. यत्पात्र संस्कृतं भोज्यं सायं तच्च विनिश्चते तस्माद्रवसंतुष्टे काये वा नमना नित्यतः. हे खंयच्यान येतकी आनी खंय वता हे सर्व ही पदार्थ नश्वर जावन आसा. सकाळी खालील तसले आहार सायंकालान तो नश्ट जाता. सकाळी आशिल्ले तसले अन्नाक पुष्ट आशिल्ले तसले अन्न शरीर सायंकालाचेर खंय वता हे सर्व ही अनित्य जावंक आसा. तद्निमित्तानं नित्य म्हळ्यार परमात्माले सुख, परमात्माले सौख्य, परमात्माले मोक्षपद जीवन आमकां परमात्माले अनुग्रहा निमित्त वैराग्य मेळके. भैषजय मेतदसक्यस्य विचारं परिचिन्त्य च अज्ञान प्रभवं शोक्तं त्यक्त्वा कुर्यात् क्रियां सुताः. हे औषध दुःख म्हळ्यार कसं की मरे औषध ताका औषध कसं की मरे दुःखाक वैराग्य के दुःख तरेन आमी घेतल्यार ताका वैराग्य म्हणत तसले औषधोपचार केले तर जाल्यार परमात्माले सख्य आमकां मेळच्याक जातके. ते दुःख कमी देवचे म्हणत तसले संदर्भ ना के कित्याक मरे आमगेले मनान तो अज्ञान आसा. ते अज्ञान म्हणत तसले शोक त्यजन केल्यार पुत्रपौत्रादिकान करता तसले पिंडदान क्रिया आवश्यक जावन करके निमित्तानं ते गेलेले तसले जीवात्माक योग्य रितीन एक अनुग्रहित जावन शाश्वत सुख ताका मेळच्याक पात्रत्व दत्के. पुत्राभावे वधू कुर्यात भावे भावे च सोदरे शिष्यो वा ब्राह्मणे सैव सपिंडो वा समाचरेत. कोणाक चोरडो नाचकी तागेले बायलेन पिंड प्रदान करका. बायल कोणा ना की तागेले बंधून करका. कोणी ताका बंधू ना जाल्यार ब्राह्मणान करका. ब्राह्मणाक शिष्यान करका. ना तर जाल्यार सगोत्राच्यान पुणीची ते गेलेले तसले मृताचे पिंड प्रदान करून तागेले विशेष रितीन
अंत्यसंस्कार करका आणि तेगेले और्दोदयिकादी कर्माचरण करका म्हणलं तसले संदर्भ हांगा व्यक्त केले आसा। ज्येष्ठस्य वा कनिष्ठस्य भ्रातु पुत्रैश्च पौत्रकैः दशगात्रादिकं कर्या पुत्रैः ने नरैखगा। गरुडा कसं सांगता की मारे कोणाक चोडूनाची तेगेले पिंडादी कार्य सर्वही तेगेले भावंडानं ना तेगेले भावंडाल चोडूवानं ना तेगेले पौत्रौत्रानं ते सर्वही कोरगिनो तेगेले समापन करका म्हणून सांगून परमात्मा सांगता आसा। भातॄणाम एकजातानाम एकश्चत्रूणाम मानत्प्रयः सर्वे ते तेन पुत्रेण पुत्रिनो मनुरभ्रवीत के। कोणीतरी ताका 4 सहोदर ना तर जाल्यार एक बंधून पुणी करका ते बंधूक एक चरड असल्यार ते चरडान पुणी तेगेले मनुस्मृती आधाराचारी उल्लेखाचारी तेगेले अंत्यसंस्कार करका म्हणून सांगून हांगा सांगता आसाची। पुत्न्यश्च बहुचैश्व एकस्य चैकपुत्रवती भवेत् सर्वास्ता पुत्रवत्य सुस्ते कैकेन सुतेन हि के। एक तेगेले पुरुषाक मस्त्रितीन बायल असल्यार कोणाले प्रथम तेगेले बायल आसा तेगेले चरडाले निमित्तान तेगेले सर्वही ते श्राद्ध आचरण करका तेगेले और्दोदयिकादि कर्म करका। सर्वेषां पुत्रहीनानां मित्रं पुण्यं प्रदायते क्रियालोपेन कर्तव्य सर्वभावे पुरोहितः। हे सर्वही लोक पुत्रहीन आशिल तर जाल्यार तेगेले मित्रांना पिंड प्रदान करका तेगेले मित्र सुद्दाची करच्याक एक मागची सर्त तर जाल्यार तेगेले पुरोहितान तेगेले पिंड प्रदान करका आणि हे कोणीची लोप दयानशीची पळोवन घेवका म्हणून तसले संदर्भ स्वतः परमात्मा उल्लेख करत आसा। स्त्री वाता पुरुषे वा कश्चिद्वष्टस्य कुर्यते क्रियम अनाथ प्रेत संस्कारात कोटी यज्ञ फलम लभेत के। कोणाले स्त्री उरो कोणाले पुरुषाल उरो कोणाले मित्राले एक प्रेत संस्कार की एक और्दोदयिकादी क्रिया कर्मचरण कोण करत की ते अनाथ असल्या सुद्दाचे तागेले केले तर जाल्यार कोटी यज्ञाचे फल ते कर्तव्याक कोण कर्तव्य करता ते मनशाक मेळटा म्हणून सांगून शास्त्रान सांगिल्लें आसा। पितुपुत्रेण कर्तव्यम दशगात्रादिकं खग मृते ज्येष्ठे स्वपत्नीया कुर्वीता पतिसुताः। गरुडा कोणाले बापसूले एक दशगात्रादी धर्मक्रिया कर्मचरण कोण करता की तेगेले चल्लू सुद्दाची मृत्यू जाले तर जाल्यार तेगेले चल्ल्याले मृत्यू जाले तसले कर्तव्य बापसून घडोवका हे कर्तव्य करनाशीची विंगड उपाय ना म्हणून सांगून परमात्मा सांगता आसा। यदा पुत्रा विधिमेका समाचरे दशगात्रम सपिंडश्च श्राद्धादिन्यानि षोडशः। कोणाक 10 जण चोडू असल्यार तेगेले प्रेतविधी एकल्यानच करका दशगात्र कर्म सपिंडी शारण हे सर्वही श्राद्धादी कर्म म्हालगड्यानची करका म्हणून सांगून शास्त्रांत उल्लेख आसा। एकै नैवैतु कर्माणि संविद्यम भक्तनेशजी विभक्तैस्तु पुत्रकार्यम श्राद्धम संवत्सरादिकम। हे सर्वही बंधूचे धनविभाग नातर तांगेले करतसले पित्राचरण कर्माचरण सर्वही ज्येष्ठ पुत्राची करका म्हणून सांगून हे वार्षिक श्राद्धादी कर्माचरण सुद्दाची ताणें करका म्हणून सांगून आसा। एक सानं वृत्तांत कसं की मारी एक गांवांतू एक भटमामाले विशेष रितीन असल एक संबंध आयल की मारी उद्विग्न परिस्थिती एक बापसूक 5 लोक चोरडू 5 लोकांतू 3 लोकांक पळयल्यार भावंडांतू लढाई बापूस एक 5 चोरडू 5 लोकांले घर भिन्न भिन्न घर बापसूले अदृष्टवशात की दुरादृष्टवशात मृत्यू घडले जाल्यार प्रथम पुत्र कसं म्हणत की म्हळ्यार आपणाले बापसूल श्राद्ध आपूण करता आणि और्दोदयिकादी कर्माचरण करता म्हणून तांणी भायर सरले सर्वही मेळगिनो कर्तव्यान ते म्हालगड्याले एक श्राद्ध ना म्हालगड्याले एक और्दोदयिका कर्माचरण करून तांणी समापन केले। अंत्यक्षणाचे धाकलो भाव म्हणाल की म्हळ्यार आपूण ते घरांत ते येना आपूण मिगेल बापसाले काम आपूण तीर्थक्षेत्रार वचून करता म्हणून सांगून म्हळ्यार पळयाचे बापूस एक चोडू 5 भिन्न भिन्न रीतीन चोरडवाले काम करचे तसले समंजसू श्राद्धाचे समायच आनीची हे विनाकारण जावं न्हू गोंदलाक कारण जाता। मस्त लोकांनी ताका सांगलें एकल्यान करत असल्यार पावता अनेकल्यान करका ना ताण करता असल्यार तूं कर नाका कोणी आयकल ना। दोनी लोकांना कर्तव्य घडयलें जाल्यार हांतू ब्राह्मणाक तांणी फजितींत घालें कसले की मारी बटमाम तुमी मिगेल बापसूले एक और्दोदयिक कर्माचरण कोण दिता की ना मिगेल भाव करता म्हाका भाव ना आपणाक आशिल्ले मिगेले बापूस मात्र बापसूल हांव करता आनेकल्या कडेन गेलो आपणाले बापसूल काम म्हळें दोनी लोकांनी मेळून केलें जाल्यार परमात्मा कसं सांगता की मारी म्हालगड चल्लो ताका बापसूक 10 चोडू उरल्यार बीची प्रथम अधिकारो म्हालगड पुत्राक के। म्हालगड पुत्रांतरीन प्रथमाचे अधिकार ताका ना तर जाल्यार कश्टांतरीन कर ना तर जाल्यार मुखावयले भावंडाक तो अधिकारो येतके ना तर जाल्यार हे 2 अधिकारो प्रथमा तो म्हालगड चल्ल्याक ना तर जाल्यार धाकलीत चल्ल्याक हो अधिकारो तद्निमित्तान आम्ही हे शास्त्रांतू आचरणेंतू सर्वही गोंदळू करनाशीची समभावनेन म्हालगड्याले आत्मतृप्ती घडका म्हालगड्याले उद्दिश्यान करचे तसले कर्तव्य शास्त्र विहित जावका म्हणत तसले अनुकरण संप्रदायस्थ आमगेले पुरोहित भटमामाल्यागी विचार घेनुची आम्ही ते विशेष आचरणा अनुकूल्यता कोर घेनुची शास्त्राचरणाचे संबंध रहित जायनाशीची
संबंध सहित जाऊंगेनो आमगेले म्हालगडायले और्धोदयिक कर्माचरण की श्राद्धाचरण विशेष रीतीनं आम्ही केल्यार मात्र आमगेले गतपित्राले एक आशीर्वादू तंगेले सायुज्य प्राप्ती द्यावनो परमात्माले आणि ची म्हालगडायले आशीर्वादू आमका नित्य निरंतर मेळच्याक अनुग्रहित घडके ना तर जाल्यार उत्कांत केलेले तसले फल व्यर्थके तकाची उत्कांत होम केल्ले काजी उत्कांत होम केले कसं नाही भस्मपुणी मिळतवे कसं नाही मिळणार ताची कोणूची आम्ही कर्तव्य करचे असताना विशेष रीतीनं समजुती घेऊनची ताची बदल आम्ही करका म्हणून सांगून शास्त्र सांगता वारं परिक्रम्य धरणीम यत् फलम लभेत क्रियाम कृत्वा पितुर्मास तत्फलम लभते सुतः कोण आवसू बापसूले एक क्रिया करत की तो सर्व ही भूमंडलाचो 7 भूप्रदक्षिणा केले तसले फल ते चरडाक प्राप्त दतके पळयाची एक भूप्रदक्षिणा म्हणल्यानंतर आमका याद येत की मारी कार्तिकेय आनीची गणपतीले एक काण याद येता आवसू बापसूक कोण प्रदक्षिण करता ना तर हे समस्त भूमीचे प्रदक्षिण करका म्हणत तसले एक पंद्यावळी एर्पाट देता त्यांना गणपती आनीची स्कंदू हांनी एर्पाट देता हांगेलमध्ये त्यांना स्कंदू आपणाले वाहन नवीला घेऊन समस्त भूमंडलाचो प्रदक्षिण करच्याक प्रारंभिक करता आणि एक सायडानं हांगा गणपती स्वतः आवसू बापूस आशिल्लो तसले जगताक पे पार्वती पती जावन आशिल्लो तसलो माता पिता स्वरूप दिल्लो तसलो ईश्वराक आनी पार्वतीक थंयची प्रदक्षिण करतके आवसू बापसूले अंतःकरणांतूची आवसू बापसूले मध्यांतूची इडी पृथ्वीकची प्रदक्षिण केले तसले फल परमात्म तरीन गणपतीले निमित्तान आमकां मेळत तर जाल्यार ताजे निमित्तानची गणपतीक एक 7 की 3 प्रदक्षिण केले तसले फल प्रथम जावंक मेळ्ळे आणि तांतू गणपतीले विजय जालो आणि स्कंदालो अपजय जालो आणि तू जय अपजय प्रश्न नाही तारतम्याच विषय कसं की मारी केवल गणपतीक आवसू बापसू भितरीची ताणे पृथ्वी पळयले आणि अखंड भूमंडलाचो प्रदक्षिणा ताणे विश्वाचो आवसू बापसूले अंतःकरणा निमित्त काढले तद्निमित्तानं आमका परमात्मानं गरुड पुराणांतू 11व्या अध्यायांतू 23व्या श्लोकांतू सप्तवारं परिक्रम्य धरणीं यत् फलं लभेत क्रियां कृत्वा पितुर्मास तत्फलं लभते सुतः आवसू बापसूले क्रिया अंत्यक्रिया तरीन ताण केलं जाल्यार 7 पंत भूप्रदक्षिणा केलं तसले फल तक्का ते चरडाक प्राप्ती जाता म्हणटा जाल्यार आनी कसल्याक आमी दुड्ड खर्चून भूप्रदक्षिणा करका पळयाच गेलेले तसले आमगेले म्हालगडायले विशेष रितीनं और्धोदयिकादी कर्माचरणा श्रद्धेन तरेन केले तर जाल्यार आमकां भूमंडलाचो प्रदक्षिण केले तसले फल प्राप्त जाता म्हणटा तसले एक फल सांगिल्लें आसा आरभ्य दशगात्रंच यावद्वै वार्षिकं भवेत् तावत् पुत्र क्रियां कुर्वान् गया श्राद्धं फलं लभेत के दशगात्राचे विधिविधान 12 मासपर्यंत श्रद्धेन शुद्धेन अंतःकरणपूर्वक अर्चन कोरगिनो परमात्माले प्रीत्यर्थ जावंगनो विशेष रीतीनं तगेले आवसू बापसूले प्रीत्यर्थ जावनो गया श्राद्ध केले तर जाल्यार फल तका प्राप्त जातके कूपे ताडगे वारामे तीर्थे देवालये वापि वा गत्वा मध्यमायामे स्नानं कुर्यात् मंत्रकं के हे दशगात्र कर्माचरण करता जाल्यार बाई नाजाल्यार सरोवर उद्यान तीर्थक्षेत्रांतू ना देवमंदिरांतू मध्यानाचे वसुंगिनो आलस्य रहित जावंगनो मंत्रक स्नान करकाके शुचिर्भूत्वा वृक्षमूले दक्षिणाभिमुखस्थितः कुर्याच वेदिकां तत्र गोमयेनोपलपितेतां शुचिर्भूत जावंगनो एक वृक्षाचे दक्षिणाभिमुख जावंगनो विशेष रीतीनं वेदिकेचेरी गोमययुक्त नेल्याचेरी स्नान करका म्हणून सांगून हांगा उल्लेख केल्ले आसा तस्यां पर्णे दर्भभयं स्थापित कौशिकं द्विजं तत्पद्वादिभृच्च प्रमासादय दितिच्चत ते वेदिकेंतू प्रणासनाचेरी दर्भासन कोरगिनो ब्राह्मणाक आसीन कोरगिनो अर्घ्यपाद्यादि सर्वहि आसीत अभिमंत्राण विशेष मंत्रयुक्ताना पूजना अर्चन कोरगिनो ते ब्राह्मणाक तदग्रे च तत्तो दत्वा पिंडार्थं कौशमासनं तस्योपरि ततः पिंडं नामगोत्रात् कल्पितं कोणाले श्राद्ध करत असा ना कोणाले एक प्रेताचे गोत्र उच्चारण सर्व ही नामाभिधान कोरगिनो ते पिंड प्रदान करका दद्यास्तंडुलंपाकेन यपविष्टेन वासुतः उशीरं चंदनं भृंगोराजं पुष्पं निवेदयेत के धूपं दीपंच नैवेद्य मुखवासंच दक्षिणाम के ते पिंडाक अन्न विशेष रीतीनं पिष्टमय पिंड की अन्नमय पिंड की तक्का चंदन तक्का विशेष रीतीनं एक अंगार धूप दीप सर्व ही नैवेद्य अर्पण करका के काकान्नम पायसो पात्रे वर्धामान्ये जलांजलिन प्रेताया मुखनामने च मुद्धत्तम उपतिष्ठति के ते प्रेताक एक पात्रांतू क्षीर अनेक पात्रांतू ते नामाचे प्रेताच्छरण उच्चारण करून ते प्रेताक पावो म्हणून सांगून स्वीकृत्य आम्ही करका के अन्नम वस्त्रम जलम द्रव्यान्मादिम दीयते चयत प्रेत शब्देन यद्वत्तम मृत्या संस्थांतराधिकाम के अन्न वस्त्र जल द्रव्य सर्व ही वस्तू प्रेत शब्दाच्यानं दिलील उरता तद्निमित्तानं ते मरण केले तसल्या व्यक्तीक मरण पाविल तसल्या व्यक्तीक सर्व ही अनंत फल जावंगनो प्राप्ती दत्के तस्माद् विधान धूर्दम वाक्स्पिंडिम विधानतः योषित पुरुषस्यापि प्रेत शब्दम समुच्चरेत के तजी कितरे ते पहिले दिवसाच्यानं
सपिंडे श्राद्ध द्यापासून स्त्री पुरुषाक सर्वही प्रेत शब्दाचा न उल्लेख कोरंगेनो तक्का पिंड प्रदान आम्ही करत असाची। प्रथमेहनि यत्पिंडो दीयते विधिपूर्वकं तेनैव विध्यान्नेव नवपिंडान् प्रदायते। प्रथम दिवसाच्या न पिंडाच्या विधिविधानाचे संकल्प कोरंगेनो अन्नमयाचे नवपिंड प्रदान कोरंगेनो। नवमे दिवसाक चैव सपिंडे जलम सकृज्जने तलाभ्यंगम मृकतेभ्य मृकतस्य स्वया कर्मया। नवे दिवसाक सगोत्राचे मरण सलरे स्वर्ग कामनाचे प्रीत्यर्थ जागनो सर्वही तैलाभ्यंग कोरंगेनो सपिंड तक्का प्रदान करके। बहिस्थित्वा गृहीत्वा च दुर्वालाजा समन्विता अग्रत प्रमादम कृत्वा तस्मान्नैल लजातरम के। सगोत्र दिल्या सुद्धाची स्त्री सहित दिल्या सुद्धाची वना कोचुनो स्नान कोरंगेनो दुर्वालाजा सर्वही घेवनो मरण दल तसले घराका वचुंगेनो तंका दिवका के। दुर्वास्तु लक्षद्विस्ते लाजा इव विकासता एव मुक्त्वा तदाज्जा हे लाजा नो वा समान्विताः। हे दुर्वा कसल्या दिवका की मरे तुमगेले कुल पुनः वृद्धी जाव। भात कसल्या दिवका की मरे हे भाता तशी तुमगेले घरांतू नित्य ही परमात्मो अनुग्रहित करो ताजिन्या तुमगेले घर समृद्धी जाव। कसने दुःख असले सुद्धाची दुःख निवृत्ती जाव म्हणून सांगनो दिवका म्हणून सांगनो परमात्मा सांगत असा। दशमे हनी मांसेन पिंडम दद्या खगेश्वरः माशेन तन्निषयद्वाद्या कलौ नौ पपलिक कृत्यम के। 10व्या दिवसाक गरुडा एक मांसाचे पिंड प्रदान करका कलियुगांतू मांस निषिद्धशील निमित्तानं ते एक पिष्टमय पिंड एक उर्दाचे तक कोरंगिनो प्रदान करका म्हणून सांगनो सांगतसाची। दशमे दिवसे क्षौरम बद्ध्वानां समुंडनम क्रिया करतो सुतस्यापि पुनर्मुंडलम आचरेत के। 10व्या दिवसांत पुनः तगेले बांधवाना सर्वही केशमुंडन कोरंगिनो तगेले क्रियाचे पुत्रांना सर्वही 10व्या दिवसाक पुनः मुंडन करका म्हणत असले शास्त्र अंगासा। मिष्टानं भोजनेदेकं दिनेशो दुशसस्विजं प्रार्थयेत प्रेतमुक्तिं च हरिं दत्वा कृतांजलि के। 10व्या दिवसाक सर्वही मिष्टान्न भोजन ब्राह्मणाक अर्पण कोरंगिनो हरिप्रीत्यर्थ ध्यान कोरंगिनो ते प्रेतमुक्तिक विशेष रीतीनं प्रार्थन करका के। असती पुष्पसंकाशं पीतवास समुच्युतं ये नमस्यन्ति गोविंदं नते तेषां विद्यते भयं। पळया असती पुष्पाचे कशी कांती श्यामस्वरूपाचे पितांबर धारे दल तसले अच्युतानंत गोविंदाक नमस्कार केले कसनेक भय प्राप्ती दानकी तसले एक परमात्मा दल तसलो। अनाधि निधनो देव शंख चक्र गदाधर अक्षय पुंडरीकाक्ष प्रेत मोक्षो मोक्ष प्रदोभव के। पळया अनाधि निधनो देव अनाधि अंत्य आदि रहित दल तसलो शंख चक्र गदा पद्म धारे दल तसलो पुंडरीकाक्षाक आम्ही तुचीचे हे गेलेल तसले गतपित्राक मोक्ष दिवचाक तुची अनुग्रही करत असा म्हणून सांगनो आम्ही हो मंत्र परत परत म्हणताची कसायला की म्हणारे अनाधि निधनो देव शंख चक्र गदाधर अक्षय पुंडरीकाक्ष प्रेत मोक्ष प्रदोभव प्रेत मोक्ष प्रदोभव म्हणून सांगनो ते गेलेल तसले प्रेताक योग्य रीतीनं सद्गती मेळका। एक सत्राचरण ताण केलेल तसले चरडान केलेल तसले तगेले एक और्धदेहिक कर्माचरणेचे शुद्ध अंतःकरणपूर्वक केलेल तसले फल ते बापसूक योग्य रीतीनं मेळका म्हणत तसले एकमेव उद्दिश्यानं सर्वही निष्ठेनं तो चरडो करत असा म्हणत तसले उद्दिश्यानं ते अनाधिनिधनो देल तसले शंखचक्र धारण केलं तसले परमात्माले अंतःकरणपूर्वक परमात्माक स्तुती भक्ती श्रद्धेनं नतमस्तक जाऊन करत तसले विज्ञापना। हे सर्वही प्रार्थना श्राद्धांते प्रेम पठेत स्न्यात गत्वा ग्रहे दत्वा गोग्रासम भुंजनम चरेत के। हे सर्वही कर्तव्य कोरंदल्यानंतर श्राद्धाचे नित्य हे स्नान कोरंगेनो पुनः गोग्रास दिवंगेनो आपणेन भोजन करका म्हणून सांगनो। हे गरुड पुराणाचे सारोद्धारांतू दशगात्राचे विधी निरूपणाचे 11ोध्याय हांगा कृष्णार्पण देत असा। परमात्माला चरणसन्निधानांतू आईचे 11व्या दिवसांतू विशेष रीतीनं आम्ही श्रद्धा भक्तीपूर्वक परमात्माला चरणसन्निधानांतू हे ज्ञानयज्ञ कार्याचे समापन परमात्माला चरणसन्निधानांतू अर्पण कोरंगेनो आम्ही सर्वही कृतार्थ जाव्या। प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीतीनं युवसेवा वाहिनी यूट्यूब वाहिनीचे मुखांतर वेदवाणी कार्यक्रमाचे प्रस्तुत घडील तसले हे गरुड पुराणाचे 11व्या अध्यायाचे सर्वही ज्ञानयज्ञ कार्यांतू सर्वांना भागी जावंगेनो श्रवण यज्ञाचे कार्य श्रवणांतू आस्वादन केलसा आस्वादन केलं तसले पुराणाचे सर्वही फल तुमका परमात्मो विशेष रीतीनं श्रेयोभिग्रहण दिवो। तद्निमित्तानं तुमगेले कुटुंबाचे गतपित्राले आशीर्वादू नित्य निरंतर जावंगेनो तुमगेले कुटुंबाचरी उरो म्हणून सांगनो। परमात्माला चरणारविंदांतू भक्तीनं नतमस्तक जावंगेनो सर्वांक परमात्मा देव बरो करो म्हणून सांगनो। गेले विनंती मान्य कोरंगेनो परमात्माला विशेष रीतीनं हे भक्ती करतसले नादले हे ज्ञानयज्ञ करतसले सौभाग्य आमक सर्वांक हे एक वेदवाणी कार्यक्रमाचे मुखांतर हे युवसेवा वाहिनी दिलेले असा। तंगेले बी सकल मनोरथ अभीष्ट अशी रीतीनं ज्ञानयज्ञ कार्य पुनः पुनः तंका देव करचाक अवकाशो सदावकाश दिवनो। ताजी निमित्तानं समाजाक एक योग्य रीतीनं एक प्रसरणा शक्ती नातर समाजाचे उन्मकाचे भविष्योत्तर जीवनाचे एक ज्ञानयज्ञ कार्यानिमित्त सर्वही प्रचारांतू जागृतत्व घडो म्हणून सांगनो परमात्माला चरणारविंदांतू भक्तीनं अर्पण करत असा। तसं श्री कृष्णार्पणमस्तु। हरे राम 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 हरे हरे
हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। ओम।